हे गाईज गुड आफ्टरनून, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आत्ता जस्ट असंच सकाळी घरी बसलेलो, मोबाईल बघत होतो आणि आत्ता जस्ट म्हटलं असंच राऊंड मारायला यावं. सो आता राऊंड मारायला आलो, आपली बाईक घेऊन ये बघू शकता. सो आता आमचं प्लॅनिंग चाललं आहे मित्रांचं, भावांचं, की आता जांभळं खायला जायचं आहे. सो आता आपला इथे भाऊ बघू शकता, एक भाऊ इथे आहे, एक भाऊ आता पिशवी आणायला गेलेला आहे. पिशवी बघा आणि पिशवी बघा आपल्या भावाने किती मोठी घेतलेली आहे, खूप मोठी काही जांभळं आहेत. पिशवी तर बघू शकता किती मोठी आहे. 4.5 किलोची काहीच पिशवी आहे. ह्याच्यामध्ये आम्ही जांभळं आणणार आहे. 5.5 किलो. अरे काय घेऊन आलाय बरणी बाबा, एवढीशी बारकी बरणी घेऊन आलाय. अरे त्यात काय व्हायचं यश. तर काहीच भावाला पिशवी आणायला लावलेली, भाऊ बरणी घेऊन आला. हे बघू शकता, मिठाचीच आहे का कुठलं आहे बघू. तर काय याच्यात किती बसणार आहे ती, यश किती बसणार. एवढी मोठी जांभळं, एवढी मोठी, तू त्यात तेवढी शिवाय पण या पिशवीतले देणार नाही हा. जांभूळ. तर काहीच आता आपला अजून एक मित्र भाव आलेला आहे, यश. आणि यश एक आहे आणि तिकडे आपला कंटी एक आहे आणि अजून खूप सारी पोरं आहेत, तुम्हाला दाखवतो जाता जाता. तर गाईज आम्ही आलोय जांभळं खायला आणि आपला भाऊ मुंबईवरून जांभळं खायला आलाय. कुठं आहे भावारान, तुला माहित आहे का? आहे ना, मला माहिती. तर काहीच गँग बघू शकता, जांभळाची ओढ सगळ्यांना लागलेली आहे. कोला आहे काय जिथं बघू शकता तुम्ही, कोला गेला. आणि गाईची पब्लिक बघू शकता, सगळी चाललेली आहे पुढे गाडी थांबलेली आहे. रोड एवढा बेकार होता की त्या रोड बंद आलेलो आहे. खडकं बिडकं सगळी दगडी बेगडी, लय बेकार विषय झालेला. स्वतः तसले रोड बंद आलेला आहे आणि पुढे पण तुम्ही बघू शकता तसलाच रोड आहे. हे बघू शकता, चालत चाललेले आहेत आपले भाऊ वगैरे सगळे. सो आता चलूया, इथून पुढे जायचं आहे आणि तिथून पुढे गेल्यावर जांभळं आहेत, तुम्हाला दाखवतो कुठं काय आहे कुठं काय नाही. तो चला चलूया आता. गाईज आम्ही जयपूर गावातून पिंपरीला जो रोड जातो मधून, आमच्या साईडलाच एक गाव आहे पिंपरी म्हणून, तिथं रोड जातो. त्या रोडने आम्ही मधून अशी रानातून चाललेलो आहे. आणि गाईज पिंपरीच्या हद्दीत आहे ती जांभळ, त्या जांभळीला चाललेलो आहे. जांभळे एवढे मोठे आहेत, तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो. मला पण माहित नाही की केवढे मोठे आहेत काय आहेत, बट आता सगळे चालले त्यांच्या पाठीमागे मी चाललेलो आहे. सो आता आपली ते बाईक आहे, सगळे पुढे गेलेले आहेत, ते बघू शकता. चला आता चलूया. तर गाईज हा रोड बघू शकता, सगळे खडकं आहेत आणि त्या खडकातून आता ही गाडी घेऊन गेलेले आहेत पुढे, बघू शकता. आणि इकडे सगळा ऊस वगैरे, इथं काय लावले ते माहित नाही. इकडं ऊस वगैरे सगळे इकडे ऊसच आहेत गाईज, हे बघू शकता तुम्ही. आणि इथे डीपी आहे आणि आपला भाऊ एकटाच पाठीमागनं चालत येतो, हे बघू शकता. आता चलूया पुढं. आता जांभळाच्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे आणि आपली ही माकडं बघू शकता गाईज. तुम्ही जांभळ वगैरे बघू शकता किती जवळ आहेत. हा लय जवळ आहेत तिला का. बघू शकता किती वर चढलेला आहे. आणि वरनं जांभळ खाताय टाकतय पण. अरे बाबा तू कशाला चढलाय बाबा, परत जायचंय तुला, कामाला जायचं ना मुंबईला. आलाय मुंबईवरनं जांभळ खायला 2 दिवस खा की गप. कशाला वर चढलाय उगाचच. ए यार काय तुमचं चाललंय, आरती बरणी ठेव की खाली. तुमची घाई चालली, जांभळ नाही ते संपणार. जावा अर्धी की नीट दिकी, कच्ची दे आता. तू खाली आहे ती का ती कशाला चढताय काय. हे बघा गाईच माकुड्या, वर एकटा बसलेला आहे जांभळा खातोय. माकुड्या आहे तो हुपल्या नाही भाड्या, खराब आहे तो. अरे बाबा तू कुठनं चाललंय, ए पडशील पोरा. मला जाऊ दे तिथं, मग उतर खाली. अरे पण तिकडे का गेलाय तू. तेव्हा तीच की कशाला एवढं पळताय तुम्ही. रातभर जांभळं काढली तरी संपणार नाही ती. आपला भाऊ वरनं जांभळं फेकतोय, कॅच केलेला हे बघू शकता. आता खाऊया, लय भारी जांभळ आहे, गोड गोड आहे. भावा काय विषय, लाट 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 पाय का उतरला.
मला आता माझ्या गाईज लय पब्लिक आलेले हे बघू शकता इकडं. तिथं लय भारी पण कोण खायला तुरट लागते ती तुराट नाही तू कच्चा खातोय हे बघ. जांभळीची झाडं तुटते लगेच. ए बाबा नीट जा बाबावर. उगाच जेड ऊस खाऊ नको. ती बघ वरच बघ कसं खाता येईन खातय बिन टाकतय बी. हा तू तर चढ क्या वाटते आपल्या भावानं जांभूळ दिलं हे बघू शकता गाईज क्वालिटी. चढ मला खाली काय बाबा कुठं पण जातोय तुम्ही. उतरते मी खाली जाता. यश चढायचं असलं तर जा बाबावर. उगाच डोक्याला ताप नको ही करू. आधी पडल्याला माहित आहे ना पाय का काय मोडलेला. उगाच परत खेळ होईल काहीतरी. जांभूळ घसरतय नीट जा. ओहो का किडा येते का भाड्या तो हाय असं टाकतोय तोंडात आणि आम्हाला बघून खा म्हणतोय. ते बघू शकता आपला भाऊ कसा खातोय जांभळ. हा कसं कसं खातोय. हा दाखव की असं खा की डायरेक्ट हे करून झाडाच खा की तसं नाही. अरे डायरेक्ट तोंड लावायचं येड्या हाय का. तर काय इथं आपला भाऊ मीठ घेऊन आलेला आहे बघू शकता. मिठा बरं जांभळ खायच चाललेले आहेत. डायरेक्ट बरणीच घेऊन आला मिठाची. बघू शकता इथे पार्किंग केलेलं आहे सगळ्या गाड्या. इथे काय इथे आणि पुढे लावलेले आहेत. आणि बघू शकता जांभळाचं झाड आहे. आणि जांभळं बघू शकता खूप आहेत. हे बघू शकता खूप मोठी मोठी आहेत. आणि हे बघू शकता कसे जांभळासाठी ह्यांचं कष्ट चाललेलं आहे. कुठून कुठून जांभळं काढते ती बघू शकता. तर हे गाईज बघू शकता खूप जांभळं आहेत. खूप रात्रभर काढली तरी संपणार नाही तेवढी जांभळं आहेत. हे बघू शकता. आलो एक सेकंद भाऊ आलो. हे बघू शकता गाईज खूप सारी जांभळं आहेत खूप सारी. कुठे आहे भावा तू. हे काय चाललंय भावा. 2 मिनिटं मला पायाला हात लागला वर चढतो वटखान लाव की. अरे भावा मी वर आलो मीच पडेन तिथं. इथं नुसता एक नुसता पायाला हात लाव पाय कसा आईच्या गावात. त्याच्यावर धडपडत बसला शाटाची वाट. तर गाईज आपल्या भावाला हात दिला नाही. बरणी तुटणार आहे गाईज. बरणी खालीच राहिले ना आपला भाऊ वर गेला. पाहिजे का बरणी पाहिजेच होय. कशी घेणार आता. हा टाकू का बघ टाकू का. कॅच घेतलेला आपल्या भावानं परफेक्ट. बघू शकता आपला भाऊ जांभळ काढतोय कशी झाडावर लटकून. क्या बात आहे. बघू बरं आता एक. अरे काळी नाही ती काय आहे ती सगळी हीच आहे ती. काळ एक बी नाही. हा आहे काळ. अर्धी कच्ची चांगली लागते. तुराड आहे तिला. अर कपड्यावर सगळ्या लागा जांभळं गेली. मी आता चढलोय झाडावर आणि बघू शकता जांभळं किती आहेत. आणि आपले भाऊ पण इथे जवळच आहेत. हे काढा घे बाबा जांभळ लवकर. आणि इकडे बघू शकता का माकुड्या. जांभळं कसा तोडतोय. आणि इकडे बघू शकता कंटेची बी इकडे जांभळ तोडायची चालू आहे ती. कंटे इकडं हा सुट्टी देऊ नको. तोड सगळी तोड. सुट्टी द्यायची नाही. तर काय जे बघू शकता इथून खाली पडलं तर डायरेक्ट ढगातच. ए काय हा बोल बाबा तुझं काय. हा बोल तुझे पण घेतो शूट. हा ढोल कुणाचा वाजतो. तर गाईज आपला भाऊ एकटाच खातोय वर. कुठं कसलं दिसतंय लगा. तर गाईज बघू शकता जांभळच जांभळ आहेत सगळी. आणि यश बघू शकता इकडं त्या डब्यात काढतोय भरायला पण त्याला पुराणा झालं तो खातोयच. तुटून पडलाय तो खाण्यावर. त्याला घरी न्यायची नाही ती. तर गाईज इथं झाडावर बसलोय. लय जांभळं खाल्ली आणि घासा बी बसलाय. आणि इकडं बघू शकता अजून ह्याची इकडं जांभळं काढायची चालूच आहेत. आणि इकडं यो कोण आहे. यो कोण आहे आयुष. यो यश कोण आहे. यो पुढचा तो माहित नाही कोण आहे. तर गाईज इकडं पण जांभळ लय काढते ती. घसा बसला खरंच. हे बघा जांभळ
इकडं पण आपली भाऊ बिऊ बसले इकडं माग हे बी आपला आयुष भाऊ बसलेला आहे सगळी पब्लिक औषधवाडीच्या विषय काय झालेला असंच आम्ही सगळी पोरं गेलेलो आंब्याला. तर विषय काय आम्ही सगळी झाडं चढलो आंबा बिंबा काढलं. परत लांब आम्हाला दिसलं ते आबा येताना म्हणजे आंब्याचा मालक. सगळी पोरं झाडं होती आणि आपला भाऊ झाडावलंय शेंड्यात गेलेला. ते येता येता त्याचा विषय काय झाला आम्ही सगळे गेलो पळून आणि आपला भाऊ आता ते मुंबईला आहे कामात. तो अडकला मधीच गाईज तो अडकला झाडात आणि विशेष हाड झाला गाईज. तो त्याचा पाय जरा फ्रॅक्चर झाला जागेवर. परत आम्ही लय लांब गेलो. यार थांब की सांगू ते त्यांना काय झालं काय नाही. तू काय रे मजी काय इथं काय हा येड्या. तर काही विषय काय झाला आम्ही लय लांब गेलेलो. तिथनं परत माघारी आलो. भावाला टाकला सायकल कॅरेजवर माग त्याला गप घरी घेऊन गेलो. आता घरी काय सांगायचं म्हणलं तर सांगितलं असंच पडला म्हणून. तर तो लय बेकार विषय झालेला काय. अजून मालक बिलक कोण नाही आला. आणि हे बघू शकता आपलं जांभळ बी काढ रे. ए बाबा जांभळ तरी काढ नुसताच का वर गेलाय. हा खा घासा बसला आमचा इथं खाऊन घोड्या. हा क्या बात आहे. तर आपल्या भावानं काय जिथं फांदी डायरेक्ट तोडलेली हे बघू शकता. क्या बात आहे. पण ती येईपर्यंत सगळी काढणार बाबा. बघ की आता नको सोड जाऊ दे. झाली 4-5 पडली सगळी आता माकडं उतरलेली ती आणि आपला भाव आता उतरतोय. क्या बात आहे. एक नंबर भावा. तर काय जांभळ बिंबळ बघू येते जरा बरणी अशी दाखव इकडं. तर काय हे बघू शकता जांभळ भरून घेतलेली ती बरणीमध्ये आणि इकडं पण जांभळ वगैरे घेतलेले आहेत. आता चलूया घरी. लय जांभळ तोडली लय खाल्ली आणि घसा बसलाय वाईच. आणि आता एवढी पब्लिक आलेली आहे बघा 1 2 3 4. गायच बघू शकता जांभळ. क्या बात आहे. तर आता पुणे से आहे अपना भाई जांभळ खाने को जयपुर गाव में. नहीं वो अपना भाई है. अपना भाई है वो निरगुड़ी का भाई अपना वो. तो अपने भाई है 3 गाड़ी. एक गाड़ी पे 3 जन जाएंगे और ये 4 जन है 5 6 7 8 9 10 जन है गाइज. ए यार कुठं आहेस दरी आला का नाही. ओकेच बाबा एक नंबर विषय 60. गाईज आपला भाऊ चाललाय बघा इथून गाडी घेऊन. स्कूटी आहे आणि खाली दगड लागतायत थोडी गाडीला. नवीन ड्रायव्हर आहे हॅवी ड्रायव्हर. तर आता हे बघू शकता आपली काय ग्राउंड क्लिअरन्स आपल्या गाडीचा लय मोठा आहे. स्कूटीचा बघू शकता खाली सगळी धडकते अशी थटते गाडी. जाऊ दे. तर गायच आता आपल्या भावाची इथं आलेलो आहे आणि मी इथं मंदिराच्या इथं आलो आणि विषय काय झाला सगळी पोरं होती त्यांच्याबरोबर जांभळं खायला गेलो. परत लक्षात आलं आपला एक भाऊ राहिलाय. आता भावाला भेटायला आलोय आणि भावाने सकाळी केस वगैरे कटिंग केलेलं आहे. कसं दिसतोय भाऊ. एक नंबर दिसतोय चिकना. आणि भावानं कुठला फेस वॉश वापरतोय भावा नाव आठव नाही का टोमॅटो. तर काहीच भावाला नाव आठवत नाही. त्या पिंपल चेहऱ्यावर आलेल्या त्या गेल्या त्या फेस वॉशनी तरी पण नाव आठवत. डर्माटचचा वाड्या काय असं असतं असं विसरतात. जो नाव आठवते पण तोंडात शब्द बाहेर निघत. पण जो फेस वॉश रिझल्ट देतो त्या फेस वॉशला तुम्ही विसरता म्हणलं कसं काय. अरे गाईज मी पण काय विषय आज संध्याकाळी घातला लगेच कसं काय. पण दिसतोय भावा ग्लो तरी पण दिसतोय. गाईज मी पण तोच फेस वॉश यूज करतो डर्माकोचा. फरक आहे गाईज. तुम्हाला जर वापरायचं असेल तर काय नाही ना. जायचं होतं आपल्याला रेहमतपूरला असंच राऊंड मारून यायचं होतं. जायचं का काय काम असलं तर नाही मग कॅन्सल. असं जायचं फिरायला. काम बिम काय नाही. काय काम आहे तुझं सांग. मग घरी कशाला चाललेलं तू सांग कशाला चाललेलं काय सांग की काय काम होतं का काय होतं सांग की. मग घरी का चाललेलं. थांब 2 मिनिटात आलो असं का बोलला. काय पण काय असं काम होतं हे ब्लॉग मध्ये सांगू शकत नाही. बरं असू दे काय विषय. तर जाऊ येऊ जरा रेहमतपूरला असंच जाऊन फिरून. खूप कंटाळा आला गायचं होता. आम्ही चाललो रेहमतपूरला आहे असंच फिरून. रोज फिरायचं गायचं निवांत टेन्शन घ्यायचं. चला आता जाऊया. आम्ही चाललो आता रेहमतपूरला. पाठीमागे लालपरी बघू शकता. ही आहे आमच्या गावची लालपरी. कुठली स्टे माहित नाही पण आमच्या गावची लालपरी आहे.
हे बघू शकता काय हसला होय तर काही ड्रायव्हर पण हसलेला आहे आणि आम्ही पण हसलो नाही भारी वाटलं आम्हाला लालपरी आमच्या गावची सातारा डायरेक्ट विषय संपला असंच रे मग आपल्या फिरायला चाललोय चला दिसलोया बाकी गाडी स्वतःची त्यामुळे विषय नाही काय फिरायचं विषय हाडा आपल्या इथे जयपूर गावामध्ये पेट्रोल पंपाची इथे थांबलेलो आहे आणि आपला भाऊ बोलला त्याला फोटो काढायचे त्याचे सो आता तो चिकना विकना भरून आलाय सकाळी केस वगैरे कटिंग केलेले आहेत सो आता आपल्या भावाचे फोटोशूट करूया चांगला काय केस कापले ती असं दिसतंय वर बघ किती वर कशाला करतोय खाली आहे तसेच ते चांगले दिसत आहेत हा एक नंबर आता चांगला दिसतोय सो आता आपल्या भावाचा थोडा फोटोशूट करूया विषय हार्ड लोकेशन पण कडक आहे हे आहे आमचं रहिमतपूरचं बस स्टँड एकच एस टी आता एक पण सातारला चाललेली आहे जस्ट पोहोचलेलो आपल्या गावात आपला भाऊ इथं आहे बोलतोय कोणासोबत भय का हो आपल्या गावात आलेलं आहे जस्ट आपलं जयपूर मला खूप दिवसातून आपले मला मित्र भेटलेले आहेत चला हो जस्ट पोचलेलं गावामध्ये चाललोय घरी चलो जस्ट आलेलो आहे घरी आपली बाईक इथे पार्क केलेली आहे सो आता चला हे बघू शकता आलोय कुलूप लावलेलं आहे आता कुलूप खोलूया आणि मोबाईलला चार्जिंग कमी आहे तर आता मोबाईल चार्ज करूया सो आणि भेटू नंतर थोड्या वेळात तर काय आत्ता जस्ट जेवायला बसतोय आणि वांग्या बटाट्याचं कालवण केलं आहे सुकटीची भाजी केली आहे आणि भाकरी हे बघू शकता मम्मी आता वाढते मला सो आता पप्पा इकडे जेवायला बसलेत मम्मी पण बसली आहे सो आता जेवूया आणि काय आता ह्या ब्लॉगला करूया एंड चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग बाय